गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय. मध्ये परत एकदा आज पण थोडीशी एक गॅप डाऊन ओपनिंग तुम्हाला बघायला भेटते. सगळ्याच ह्याच्यात म्हणजे सेन्सेक्स, निफ्टी, बँक निफ्टी मध्ये. आणि त्याचं रिझन काय त्याचा काल रिझल्ट म्हणजे थोडा निगेटिव्ह आला, त्यामुळे डाऊन झालं. आणि आज परत एकदा 5% डाऊन साईडला आहे. त्यामुळे परत एकदा आज सगळे इंडेक्स खाली ओपन होतात. तेवढे खाली नाही आहेत जसं काल होतं 1,500 पॉईंट, तसं आज थोडं कमी आहे. निफ्टी 250, सॉरी बँक निफ्टी 250-300, निफ्टी 150. त्यामुळे परत एकदा प्रीमियम वाढायची शक्यता होऊ शकते. पटापट स्पाइक येऊ शकतात. त्यामुळे त्यानुसार आपण पोझिशन बनवायचा प्रयत्न करू. शक्यतो सेलिंग थोडं अवॉइड करू. काल आणि आज 2 दिवस झाला आता एकदम गॅप डाऊन ओपनिंग आहे ना, त्यामुळे थोडं सेलिंगला रिस्की होऊ शकतं. त्यामुळे अशा रिस्कीमध्ये एक तर 200 पॉईंटची कॅन्डल आहे का नाही, त्यामुळे तिथं सेलिंग केलं तर नाहीच करू शकत. नाही करू शकत, अवघड आहे बजेटमुळे. तर त्यामुळे बघू, थोडंसं अवॉइड करू. स्विंग मध्ये तर करतोय आपण आणि बघू जो काय ओव्हरव्ह्यू असेल तुम्हाला आता ट्रेडमध्ये दिसेल. नमस्कार मित्रांनो, तर आता 9:54 झालेले आहेत आणि या ठिकाणी जर आपली पोझिशन बघितली तर आपण बाईंगचा स्ट्रॅडल एक्झिक्यूट केला होता. कॉल आणि पुट दोन्ही बाय केले होते, कमी 18 आणि 12 रुपयाचे. तर आता हे 12 रुपयाचं 7 रुपये झाले. 18 रुपयाचे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 35 रुपये झाले. पहिले हे 2 स्ट्राईक प्राइस बाय केलते, आता परत एकदा हे 2 स्ट्राईक प्राइस बाय केलं. आणि करंटली प्रॉफिट बघितलं तर तुम्ही 430 रुपये रनिंग प्रॉफिट आहे आपला. तर हा नेऊया आपण एक 1,500 पर्यंत. नाहीतर जर आपण लॉस घेतला तर लॉस 1,000 पर्यंत घेऊया. तर हे बाय करण्याचं कारण जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी मी तुम्हाला निफ्टीचा चार्ट दाखवतो थोडं. निफ्टीचा चार्ट लोड होत नाहीये मित्रांनो. या ठिकाणी बघू आपण, एक मिनिट. तर निफ्टीमध्ये सध्या परत एकदा HDFC बँकेचा काहीतरी विषय चालल्यामुळे निफ्टी परत एकदा बघू शकता एकदम डाऊन साईडला आले. आणि परत एक चान्स आहे की डाऊन साईडला मुवमेंट येऊ शकते निफ्टीमध्ये. आणि 21,250चा हा आपला या ठिकाणचा बघू शकता तुम्ही पुट आहे. जर मार्केट इथून खाली गेलं तर हाय इन द मनी होईल आणि याची प्राइस अजून वाढू शकते. त्यामुळे बघू, ट्राय करू जास्तीत जास्त खिचणे का. सध्या जो प्रॉफिट चालला आहे 417, 430 रुपये. आणि करंटली तुम्ही बघितलं तर 18चा 35 आणि 12चा 6 रुपये चालला आहे. तर बघू आता काय होतंय. आणि परत एकदा आज गुरुवार आहे. अरे ह्याला काय खर्च लावला आहे, सांगतोय नको म्हणतोय तरी. हे बघ, हे 5 रुपयाचं काहीच नव्हतं. हे म्हणला पोह्यावर टाकायला लागतंय. आणि त्या विश्ल्याला पण सांगितलंय काहीतरी गोड घेऊन ये. काय रे बरं, आज काय बनवतोय? अरे बघ की वरती आज हे काय. अरे पण मला वेगळं वाटतंय. रोज म्हणजे जर गुरुवार आहे. काय वेगळं वाटतंय? हा बोल की. तर मित्रांनो सांगतो पुढच्या ब्लॉग मध्ये सांगू आता काय होतंय. तर हा खर्च एवढाच होता, पण हे 4 एक्स्ट्रा ऍड केलं ह्याने. तर बघू मित्रांनो आता काय होतंय. तर मित्रांनो झुडिओला आलेलो आणि इकडे ना इथं शूजचा सेल लागलेला आहे. आता शूज दाखवतो तुम्हाला जरा. शूजचा सेल लागलेला आहे. तर शूज बघायचे असतील, लेडीजच्या शूज मध्ये आलोय आपण. सेल लागलेला आहे. कितीला आहेत? कितीला आहेत हे शूज? 100-150, 1250. कितीला आहे? म्हणजे 800 रुपये लिहिलंय, डिस्काउंट देऊन 400ला आहे. भारी आहेत शूज, एक नंबर आहे. ते जाऊ दे मंगेश, काहीच नाही ते. हे बघा की इकडे. नाही तुला दाखवायचे. थांब ना. मित्रांनो फुल ऑफर ही तुटलं काय? नाही, ऑफर एवढ्याचे जे इथं पलीकडे काहीतरी आहे. ऑफर मध्ये नाही, ह्या नाहीत ऑफर मध्ये. ऑफर मधले चांगले आहेत. काय करायचं रे? अरे त्याला अक्कल नाही. बंद कर ना 2 मिनिटं. सेल्स ट्राय केली इथं त्या माणसाने दिले तर जाऊ द्या. घेतलं फिक्स आहे ना. आणि ते कुठे आहे दुसरं? हो, ते तर लय घाण दिसत होतं. विचारायला याला कसं दिसत? कुठलं दुसरं? ते नाही का तू जेल मधलं म्हणला ते काय तिकडे ते एवढं तरी बारकी. आणि चला बाई आपलं खायचं नाही. हा, तर बघू मित्रांनो काय घेतोय. गणेशनी दाखव जरा काय घेतलं. तू नाही घेतलं, मी बी नाही घेणार ते. त्यामुळे नाही रे. विनर्स आउट. दोन्ही कुठे गेला? आउट. 98 कोणाचा नंबर आहे काय माहित. जाऊ भाई. ट्रेड विक्ट्री सकाळी ट्रेड दाखवला होता. 500 रुपये प्रॉफिट चालू होता त्यावेळेस. काढलेलं सकाळी ब्लॉग काढलेला की ह्या मोबाईल मध्ये काढलं. याच्यामध्ये शेवट
तर आपण तो बुक करून टाकला आहे आणि सध्या हा स्टॉकमध्ये घेतला टेक्सटाईल नावाचा. आणि सकाळी जर बघितलं तर जे आपण बाईंगचा स्ट्रॅडल केला होता तर त्यामध्ये DK एवढा खान चाललेला -600-600ला गेलं आणि त्यानंतर परत ज्यावेळेस कवर केलं त्यावेळेस आपण एक्झिट करून टाकलं. आणि आता बघू शकता हेच होते का रे, 4 रुपये झालं, म्हणजे लॉस झाला असता 1000 रुपये. तर ठीक आहे, अजून तर काहीच नाही. स्ट्रॅडल स्टँगल का करत नाही आपण, काय करायचं कारण नाही की सोडून नाही सोडून स्टँगल. त्याच्यावर तर आज जगायचं 250 पॉईंटची कॅन्डल आली होती आणि तिथं लॉस झाला असता परत. आहे का काय नाही, उद्या करायचं आता मार्केट शांत झाल्यावर तर मारायचं ते सॅडल प्रीमियम मारून प्रीमियम सांग करायचंय का नाही करायचं की थोड्या दिवसाने करू मित्रांनो. मित्रांनो ब्लॉग बंद करून परत एकदा चालू केलाय कारण तुम्हाला एक डिझाईन दाखवतो मी आता. तर ही डिझाईन बघा, ही आमची घरातली पायपुसणी तरी बरी ह्यापेक्षा. तर मित्रांनो 4:18 झालेले आहेत आणि मार्केट तर संपलेलं आहे. इकडं मंगेशने भात लावलेला आहे आज. मी नाही कोणी बनवले, काय करते भात बघ, हे बघा भात केला का नाही, वास भारी येतोय. 110 तांदूळ येड्या. आणि हे काय करतोय, वांग्याची भाजी करतोय काय ते पण हे डाळ तडका हे करणार आहे, पण ह्यात हळद टाकायची नाही असं याचं म्हणणं आहे. का बरं, काय नाही तुम्ही फक्त खाऊन बघा कसं होतं. कलर कसा येईल दाखवतो मी तुम्हाला. तर हे स्टॉक बघू शकता, मागच्या 2-3 दिवसापासून डाऊन होते पण आज चांगल्या प्रकारे या ठिकाणी ह्याच्यात झाले. यात 1.5% झाले आणि ह्याच्यात 50%, म्हणजे ओव्हरऑल 2% आहे. आणि ॲपस्टॉक मध्ये जर तुम्ही बघितलं तर ॲपस्टॉक मध्ये काहीच नाही झालं. ॲपस्टॉक मध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण बाईंगचा स्ट्रॅडल केला होता तर तो सकाळचा तोच आहे आणि हा एक आपल्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे अजून काही खास दिवस नव्हता आता, पण मार्केट आता वरती गेलंय, चाललंय, परत एकदा सुरू झालंय. काय वाटतं, जायचं मार्केट वरती? आता काय संपलंय आता कुठे. HDFCचा उद्या रिलायन्सचा रिझल्ट आहे, त्यामुळे उद्या जर काय आलं तर उद्या परत काहीतरी होऊ शकतं. बाकी काय नाही, आता बघू जरा जरा उशीरच झाला, 5 वाजता अजून ब्लॉग कंटिन्यू करा, अजून हे बनायचंय खायचंय मग ब्लॉग एंड करायचं. काय नाही, आम्ही काय बघत होता रे, बघा काय स्कॅम 1992 स्कॅम 90 दिसलं हे. तर मित्रांनो आता इथं तुम्हाला थोडं एक्सप्लेन करून सांगतो, जो आपला आजचा ओव्हरव्ह्यू शेअर केला होता तुमच्या बरोबर. तर आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा तर आज गॅप डाऊन ओपनिंग झाली, काल पण झाली आणि आज पण झाली. त्याचा इम्पॅक्ट आज बघायला भेटला. आणि HDFC बँक मध्ये आज पण तुम्हाला डाऊनफॉल बघायला भेटला. आणि HDFC कसा मोठा स्टॉक आहे बँक निफ्टी मधला, त्यामुळे इथं गॅप डाऊन ओपन झालं. आता गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर बघितलं सरळ घसरगुंडी होती. इथं काय लोअर लोज आणि लोअर हायचं क्रिएशन नाहीये, त्यामुळे हे अशा वेळेस डायरेक्ट ट्रेड मध्ये एंट्री घेऊ शकत नाही आपण. त्यावेळेस आपण काय करतो, रिव्हर्सल ट्रेड साठी बघतो. तर रिव्हर्सल ट्रेडिंग जर बघितली, या ठिकाणी बघितलं हायर हायचं क्रिएशन झालंय, पण हायर हायचं क्रिएशन झालं तरी आपण रेजिस्टन्स ब्रेक व्हायची वाट बघितली. त्यानंतर बघितलं तुम्ही ऑल टाइम हाय ब्रेक झाल्यानंतर या ठिकाणी चांगल्या प्रकारचे एक अपसाइडला मुवमेंट तुम्हाला बघायला भेटले. आणि हा जो ओव्हरव्ह्यू होता हा तुमच्या बरोबर शेअर केला होता आपल्या लर्निंग ग्रुपवरती. तर या ठिकाणी बघू शकता लर्निंग ग्रुपवरती 11:08 हा ओव्हरव्ह्यू शेअर केला गेला होता की या साईडला ब्रेकआउट आणि वरच्या साईडला मोमेंटम येऊ शकते आणि त्यानंतर चांगल्या प्रकारे वरच्या साईडला तुम्हाला मोमेंटम बघायला भेटली. तर बघू आता असं वाटतं की मार्केट थोडं रिकव्हरी मोडमध्ये या ठिकाणी वरच्या साईडला मोमेंटम भेटू शकते. जी काय प्राइस ऍक्शन असेल ते आता बघू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो या डाळ तडका आणि राईस खायला आकाश 8 वाजता ब्लॉग अपलोड 8 वाजताच होतो की असं, पण तेच ना 8 वाजता या खायला. तर बघू जरा मस्त बनवलंय, कशा पद्धतीने बनवलंय सांग जरा. मिरची डायरेक्ट टाकली का रे वरती, असं पण चालतं सांग काय ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल रेसिपी. चालते. तर मित्रांनो चक्क 5 वाजता काय जेवण तयार झालेलं आहे. काय का असताना सबर का फल मिठा होताय. मिठा नाही बरोबर. चला खाऊया, बघू खाऊया. 110 तर मित्रांनो आता 6:20 झालेले. आता आज खूप वेळ होतो, खूप वेळ झाला. जेवण झालं आत्ताच आणि संध्याकाळ काय दुपारचं जेवण आत्ताशी झालं. 5:30 वाजता झालं.
काय उठूच वाटत नव्हतं. नाही, भात खाऊन डायरेक्ट सुस्ती रे उस्ती. आणि आजचा दिवस काय नाही, सेलिंग केलं नव्हतं त्यामुळे जरा 2 दिवस वेगळेच वाटते. दरवेळेस आम्ही सेलिंग करतो त्यामुळे ट्रेड मध्ये असतो, पण आता मार्केट एकदम वॉलाटाईल आहे त्यामुळे हे 15 दिवस हवा लागतील. मागच्या वर्षीचे जर तुम्ही ब्लॉग बघितले आमचे लास्टचे तर तुम्हाला कळेल किती वॉलाटाईल मार्केट आहे आणि मॅनेज करणं अवघड होतं. आणि जर आम्ही मॅनेज करत बसलो म्हणजे करू शकतो आम्ही ऍडजस्टमेंट पटापट, ते आम्ही आधी पण करायचो. आणि ब्रोकरेज 700-800 जाईल आणि प्रॉफिट तिथंच राहील 200-300 वर. म्हणजे तिथंच तिथल्या म्हणजे फक्त 200 प्रॉफिट आणि 800 ब्रोकरेज गेले, त्यात काय परवडत नाही. त्यामुळे रोजचे आपण 1000 घालवू शकत नाही. त्यामुळे थोडं थांबायचं, बाईंगच्या पोझिशन भेटल्या तर मारायच्या. आणि आता बऱ्याच कंपनीचे रिझल्ट डिक्लेअर होतात. आता उद्या रिलायन्सचा आहे, काल HDFCचा होता, आता आज ICICIचा लागला. त्यामुळे हे रिझल्ट मिळालं होतं, मार्केट डायरेक्ट खालीवर व्हायला लागलंय. त्यामुळे थोडंसं आता चिल मारू आणि बजेट नंतर जे काय असेल ते आपण परत एकदा धिंगाणा चालू करू. आणि काय नाही, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर जास्तीत जास्त या ब्लॉगला लाईक करा, ब्लॉगला शेअर पण करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.